आता एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील हवामानासंदर्भातली हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलेला आहे तोच अंदाज आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। पावसाने मागील काही दिवसांमध्ये दांडी मारल्याचं चित्र होतं। आता देशभरात पाऊस धुवाधार दिसतोय। बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब या भागात अति मुसळधार पाऊस सुरू आहे। हेच नाही तर आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं चित्र अनेक भागांमध्ये पाहायला मिळतंय। मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत होते। त्या देखील भागात आज पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। भारतीय हवामान विभागाकडून कोणकोणत्या भागाला आज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, कोणकोणत्या भागात पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे ते देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही YouTube वरती HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आणि हीच बातमी जर तुम्ही आता Facebook किंवा Instagram वरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी या आमच्या Facebook आणि Instagram पेजला देखील नक्की फॉलो करा, कारण इथे देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। हवामान विभागाकडून रायगड, कोकण आणि मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। यामुळे नागरिकांनी आजपार अति महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडणं अधिक सुरक्षित असेल। राज्यातील इतर भागांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाकडून कोकणात पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईत पावसाचा हाहाकार सुरू असून दादर वेस्ट परिसरात झाडं कोसळली आहेत। मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत। रात्री 2 वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवर पडलेल्या झाडामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। अग्निशमन दलानं तात्काळ झाड बाजूला करत रस्ता मोकळा केला। मुंबईसह उपनगरात पहाटेपर्यंत 400 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालाय। रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची पुन्हा तुंबई झाली आहे। अंधेरी सबवे मध्यरात्री बंद होती तर पहाटे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सबवेतील पाण्याला वाट काढून दिलेली आहे। भारतीय हवामान विभागाचा मुंबईला रेड अलर्ट आहे। मुंबई उपनगरात पहाटेपर्यंत 150हून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते पूर्ण जलमय झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। विरारमध्ये रात्रभर पडणाऱ्या पावसानं सखल भागात पाणी साचलेलं आहे तर भूमिगत गटारही चेंबूरमधून ओव्हरफ्लो झालेले आहेत। सकाळच्या वेळेतही पावसाची रिमझिम सुरूच असून आभाळ पूर्णपणे भरलेला आहे। रात्रभर पडणाऱ्या पावसाचा लोकल ट्रेनवरती मात्र कोणताही परिणाम झालेला नसून लोकल सेवाही सुरळीतच आहे। विरार पूर्व पनवेलपाडा तलाव जवळील चेंबूर ओव्हरफ्लो होऊन पाणी रस्त्यावरती आलेलं आहे। दादर स्टेशनच्या वेस्टर्न साइटवरील प्लॅटफॉर्म नंबर 5 वर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तर आता आपण कोणकोणत्या भागात पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे, हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज कोणकोणत्या भागासाठी खरा उतरलेला आहे तो देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय। उमरखेडच्या सातारी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलेला आहे। अनेक घरात पाणी शिरलेलं आहे आणि याचीच ही धडकी भरवणारी दृश्य आपण पाहतोय आता HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून। गावालगतच्या नाल्याला पूर आल्यानं पुराचं पाणी घरात शिरलेलं आहे। गावात शिरलेल्या पाण्यानं नागरिकांचे अतोनात नुकसान झाले। सकाळपासूनच यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। अशातच उमरखेड तालुक्यातील सातारी गाव नजीकच्या नाल्याला पूर आल्यानं पुराचं पाणी गावात शिरलेलं आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नाल्याला पूर आलेला आहे। पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। शहराला पुराचा धोका निर्माण झालाय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील नद्या नाले धक्कादायक स्थितीत पोहोचलेले आहेत। 15 ऑगस्ट पासून कोसळणाऱ्या अविरत पावसाचा फटका खेड शहरालाही बसत असून खेड जवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। नदीची इशारा पातळी 5 मीटर तर धोकादायक पातळी ही 7 मीटर इतकी आहे। सध्या नदीची पाणी पातळी ही 6 मीटर वरून वाहत असल्यानं शहरात पुन्हा एकदा पुराचा गंभीर धोका निर्माण झालाय।
जगबुडी नदीचं पाणी पात्राबाहेर पडून खेडमधील मटण मच्छी मार्केट परिसरासह शेजारील रस्त्यांमध्ये शिरलंय। अचानक आलेल्या पाण्यामुळे व्यापारी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। खेड नगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। चोपडा तालुक्यात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। चोपडा तालुक्यात गेल्या 15-20 दिवसांपासून पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांची पिकं वाळून चाललेली होती। मात्र मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी मोठं नुकसानच झालंय। वादळी वाऱ्यामुळे शेतातील उभा असलेला मका आडवा पडलेला असून कापसाच्या शेतात पाणी साचल्याचं दिसून आलंय। त्यामुळे शेतकरी शेतातील पाणी बाहेर काढताना दिसले। हातात तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हताश झालेले आहेत। याआधी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फवारणी व खताचा खर्च केला होता। मात्र आता तो खर्चही वाया गेल्यानं शेतकरी संकटात सापडलेला आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अन्यथा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ येईल असं शेतकऱ्यांनी सांगितलंय। यवतमाळमध्ये देखील पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे। उमरखेड तालुक्यातील गंजेगाव, सावळेश्वर, करंजी, मणकेश्वर, जावली या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। संततधार पाऊस असल्यानं पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उमरखेड तालुक्यात नदी काठावरती असलेल्या गंजेगाव, सावळेश्वर, करंजी, माणकेश्वर, जेवली या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। नदी नाल्याला पूर आल्यानं परिसरातील शेतींचं मोठं नुकसान झालंय। हळद, कापूस, सोयाबीन यासारखी पिकं नेस्ताभूत झालेली आहेत। पैनगंगा नदीचं पुराचं पाणी हे सावळेश्वर गावमध्ये आल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अनेक घरांची पडझड देखील झालेली आहे। ढाकणी बिटरगाव रस्त्यावरील 8वीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं 7 गावांचा संपर्क तुटलाय। बस सेवाही विस्कळीत झालेली आहे। दरम्यान ही सगळी भयानक दृश्य जी तुम्ही आता पाहताय HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून, हवामान विभागानं जो अंदाज वर्तवलेला होता तो आता काही प्रमाणात आपल्याला या ठिकाणी खरा होताना पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवरती हा आता व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या इन्स्टा पेजला देखील नक्की फॉलो करायला विसरू नका, कारण आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, जेणेकरून पावसाचे, धरणांचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल।